आपण एखाद्या घराला लॉक लावला तर आपण त्या लॉकला काय करतो, ताल्याला किल्ली लावतो आणि किल्ली जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत लॉक ओपन होत नाही आणि आपल्याला घरात प्रवेश करता येत नाही. जसं आपल्याला लौकिकामध्ये आहे, संसारामध्ये आहे, तसंच गुरुची कृपा हीच गुरुकिल्ली आहे. आणि ती एकदा किल्ली उघडली, गुरुने तुमच्यावर कटाक्ष टाकलं, नेत्र कटाक्ष टाकलं किंवा तुमच्या माथ्यावर हात ठेवलं की हातातून जी संपूर्ण शक्ती असते ती तुमच्या हृदयामध्ये संचारित जाते. ज्ञानोबांनी लिहिले की नाही की विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रगटले, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रगटले. म्हणजे विश्वामध्ये जी गोष्टी होत्या, हे विश्वामध्ये जे व्यापक तत्व होतं ते माझे सद्गुरू निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलं आणि विश्वामध्ये ज्या शक्ती होत्या त्या शक्ती काय केलं, माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे ज्या शक्ती होत्या त्या शक्तीचा संचार माझ्या अंगामध्ये आला, म्हणजे माझ्या शरीरामध्ये ती शक्ती संचारित झाली. म्हणून तर ज्ञानोबांनी लिहिले की नाही, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाश आले, अवघेची झाले देह ब्रह्म, माझा देहच ब्रह्मरूप होऊन जातो. तसा साधकाचा देहच ब्रह्मरूप होतो. पण हे सगळे गुरुची कृपा आहे. जसं आम्ही तुमच्यावर कृपा करतो तसं आमच्या गुरुने आमच्यावर कृपा केली. म्हणजे हे परंपरेचं ज्ञान आहे. हे कसं आहे तर हे आधी अनादिकाळचं ज्ञान आहे आणि हे सनातन धर्माचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कोणाकडं येत नाही शक्यतो ह्याला खूप पुण्यही लागतो. पण तरी पण आपण सर्वांनी जर गुरुच्या सान्निध्यामध्ये आलं आणि गुरुची कृपा झाली तर हे ज्ञान प्रकाशित होतं. गुरुच्या कृपेतूनच ज्ञान प्रकाशित होतं. म्हणून कृपादृष्टी निहालिले आणि आपल्या पदी बैसविले. गुरु काय करतात, कृपादृष्टीने त्यांच्यावर निहालतात त्यांना, साधकांना, आणि आपल्या पदावर बसवतात. असं कुठल्याही पंथामध्ये आपल्या पदावर कोणाला कोणी बसवत नाही. शिष्य वेगळा आणि आम्ही गुरु वेगळे. आम्ही असं करत नाही. आम्ही काय करतो, सनातन धर्म आहे, आधी अनादिकालचा धर्म आहे. एखाद्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याला आम्ही काय करतो, आमच्या गादीवर बसवतो, या बसा आमच्या गादीवर, आणि आम्ही त्याला अधिकार देऊन टाकतो. आणि तुम्ही पण असंच काय करा, प्रत्येकाने हे ज्ञान घ्या, अधिकार मिळवा. अधिकार परत कार्य होते, अधिकार नसता कार्य व्यर्थ जाते. रामदास स्वामी लिहितात, अधिकार परत कार्य होते, अधिकार असेल तर कार्य होईल, अधिकार नसता कार्य व्यर्थ जाते, अधिकार नसता तर कार्य करता येत नाही माणसाला. म्हणून अधिकार, आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय की आम्हाला अधिकार दिले आमच्या श्रीगुरूंनी, आणि आम्ही काय करतो, साधकांना हे ज्ञान काय करतो, साधकांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये त्याची पेरणी करतो, त्या सहबीजाची. आणि ते सहबीज तुमच्यामध्ये पेरल्यानंतर तुमची पण अवस्था कशी होते तर ज्ञानस्वरूप अवस्था होते. संपूर्ण रोमारोमामध्ये ते भजन चालतो, रोम रोम तुमचं भजन करतो, प्रत्येक केसामध्ये ते भजन चालतो, नखशिकांत भजन चालतं. आणि असं भजन नखशिकांत चाललं तर भगवंत अशा भक्ताची वाट बघतो. लिहिले की नाही, भक्ता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत वाट बघतो की असा कोण माझा भक्त आहे की जो अखंड नखशिकांत माझं नामस्मरण करतो. आणि अशा भक्ताच्या, अशा साधकाच्या हृदयामध्ये भगवंत येऊन बसतो आणि अशी अनुभूती येते प्रत्येकाला. आणि अनुभव हेच आपलं ज्ञान आहे. अनुभव हाच आपला गुरु आहे. ज्याला अनुभव येत नाही तो आयुष्यभर काय करतो, गुरूंच्याच मागे फिरतो. पण आम्ही लोक असं करत नाही. आपली परंपरा आहे, आम्ही जसे गुरु झालो तसे आम्ही शिष्यानं पण आपल्या पदावर बसवतो. आपणासारखे करीती तात्काळ म्हणजे काय, गुरु काय करतो, आपल्यासारखा करतो शिष्याला. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळवेल तया लागी. काळवेळाचा काही संबंधच येत नाही. कुठल्या काळामध्ये, कुठल्या वेळेमध्ये गुरुची कृपा होईल, तुमच्या डोक्यावर हात पडेल आणि ताबडतोब तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. कारण अंतःकरणातला भाव
शिष्याबद्दल असलेला अंतःकरणाचा भाव गुरुच्या अंतःकरणामध्ये तयार होतो. आणि मग ती कृपा सांगितली. ती कृपा म्हणजे काय, असं कुठली पण कृपा नाही, त्या भावाची कृपा होतो. आणि तो भाव जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये तयार झाला गुरुची सेवा करता करता. बघा, पूर्वी 12-12 वर्ष गुरुची सेवा करायचे शिष्य लोक, आणि त्यांना वाटेल ती कामं सांगायचे, काय काय कामं सांगायचे त्यांना. आणि ती सगळी कामं जर मनासारखी झाली नाही तर गुरु त्यांच्यावर ओरडायचा, खिसकायचा त्यांच्यावर. का तर ते परीक्षा बघायचे की माझ्या परीक्षेला उतरतो की नाही. जर परीक्षेला उतरला तर तिथंच त्यांना परब्रह्मस्वरूप करून टाकतात. एवढी त्या गुरुमध्ये शक्ती असते. आणि जी शक्ती आहे ना, ती शक्तीच काम करतो. गुरु काही काम करत नाही. गुरुकडे असलेली शक्ती आहे नामाची. लिहिले की नाही की जेवढी पापे नाही त्रिजगती, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये पाप असतील ते त्यांचं आपण जर एकत्र बांधला आणि त्यांचं आपण एकत्र गठन केलं तिन्ही लोकातल्या पापाचं, आणि नाम जपलं तर एका क्षणात काय होतं, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विदेहा. नवनारायणाने दुसऱ्या अध्यायामध्ये एकनाथी भागवतमधील अध्याय 2 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की बघ, नवनारायण येतात, हे प्रकाशित असतात, तेजपुंज असे नवनारायण येतात, आणि त्यांचाच अवतार नंतर नवनाथामध्ये झालेला आहे. तर त्यावेळेला कुठल्या जनकराजाच्या काळामध्ये जनकराजा विधेय स्थितीला असतो. बघा, राज्यावर असून तो विधेय स्थितीला नवनारायण अगदी तेजपुंज त्यांच्या समोर येतात. आणि आल्यानंतर जसा काय प्रकाश पडावा, जसा काय अंधारा रात्री प्रकाश पडावा एवढा प्रकाश पडतो त्यांचा. आणि ते उपदेश करतात आणि ते सांगतात जनकराजाला की जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चितीदान विदेहा. विदेहा म्हणजे जनकराजा. एकच राजा असा होऊन गेला, तो नेहमी राज्य करीत असताना विदेह स्थितीत राहतात. ही सर्व नामाची शक्ती आहे. पण ते नाम आपल्याला घेता यायला पाहिजे, गुरुला शरण जायला पाहिजे. आणि ते नामापाशी शक्ती आहे. तुमची सगळी कामं प्रत्येकाची होतील, पण नामावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि ते आपल्याला भजन कुठं करता यायला पाहिजे, हृदयामध्ये भजन करता यायला पाहिजे. जो हृदयामध्ये भजन करेल त्याला हे नाम ताबडतोब प्राप्त होईल. आपण सगळं भजन कुठं करतो, बाहेर करतो, मुखात करतो. म्हणजे आपली वाणी, ह्या वाणीतून भजन करतो, मुखातून, वैखरी वाणीतून भजन. वैखरी वाणीतून केलेलं भजन आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला इंद्रियांना वळण लावून देईल. इंद्रिया पडिले इंद्रिया वळण. इंद्रियांना वळण लावण्यासाठी वैखरीचं भजन. वैखरीच्या खाली काय आहे, मध्यम आहे. मग मध्यमामध्ये जातो, मध्यमातून पश्चंतीमध्ये जातो आणि परेमध्ये जातो. म्हणजे आपल्या 4 वाण्या आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. मग वैखरीतलं भजन कुठे जातो, मध्यमा, मग पश्चंतीमध्ये, मग परेमध्ये जातो. आणि परेतलं भजन एकदा चालू झाला की मग तो बंद पडत नाही. आणि तो भजन मग ओठ ना हले, कंठ ना हले, जिव्हा ना स्मरे राम. त्या भजनासाठी ओठ हलवायची गरज नाही, कंठ हलवायची गरज नाही, माळ हातात घ्यायची जपायची गरज नाही. जिव्हा ना स्मरे राम म्हणजे आपली जीभ पण नामस्मरण करत नाही, जिभेला पण हलवायची गरज नाही. हमारा राम जप करे हम बैठे आराम. ही सगळी नामाची कमी आहे. देवच आपला भजन करतो, आपण भजन करत नाही. पण नामाची शक्ती आहे. नामाची काय आहे, नामाची शक्ती आहे. आणि म्हणून काय सांगितलंय तुकोबऱ्या की कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामातून उद्धार होतो माणसाचा. हरीच्या कशातून होतो, हरीच्या नामातून प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुकोबाराने सांगितलं, मग आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे ना. तुकोबाराने बोलले की नाही की कलियुगी उद्धार सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना असा अधिकार आहे, प्रत्येक जीवाला, मनुष्य देहाला अधिकार आहे. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामातूनच प्रत्येकाचा उद्धार होणार.
आणि तो नाम कोणी घ्यायला तयार नाही का, तर माल घालायला लागतो. अहो पण याच जन्मात आपल्याला मुक्ती आहे ना. पुढचा जन्म कोणी बघितले, आपण कुठल्या जन्माला जाऊ, काय होईल आपला, हे कोणी बघितलंय? कोणीच बघू शकत नाही. आणि म्हणून सोपा उपाय संतांनी लिहून ठेवले, नाम घेता राहू नका, पुढे जामिने तुका. तुकोबाला सांगतात, नाम घेतल्याशिवाय राहू नका. मी तुमच्या त्या बरं का यमाच्या कोर्टामध्ये, प्रत्येक कोर्टामध्ये मी उभा राहीन आणि मी तुम्हाला काय करेन, मी तुम्हाला सोडून आणेन. म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जामिने तुका. मी जामीन राहील तुम्हाला. तुकोबारांनी काय काय सांगितलंय, ज्ञानोबारांनी पण तेच सांगितले, संतांनी हेच सांगितलंय. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतांनी सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय, बाकी कोणी वर्म सांगत नाही. अनेक पंथ आहेत, अनेक पंथामध्ये श्रवण भक्ती सगळं आहे, पण हे नाम कोणी देत नाही का, तर त्यांनी सांगितले, नामाला जपण्यासाठी तुळशीमाल गळा गोपीचंद टिळा. तुळशीमाल गळ्यात असावा लागतो, गोपीचंद टिळा लावा लागतो आणि हृदय कलवला वैष्णवांचा. वैष्णव पंथामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. आणि हा सनातन धर्म आहे. सनातन धर्मामध्ये जे काय शिकवलं जातं ते योग्य पद्धतीने शिकवलं जातं.